जय भीम. अखंड विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिवादन. आज 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ती नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली. जरी बाबासाहेब म्हटले मी हिंदू म्हणून जन्मलो तर हिंदू म्हणून मरणार नाही, आणि त्याच ठिकाणी 22 प्रतिज्ञाची शपथ घेतली. खऱ्या अर्थानं धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणजे काय, तर हजारो वर्षाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेला समाज आणि या समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणजे ज्या सम्राट अशोका यांनी जे बौद्ध धम्माचं त्यांनी धर्मांतर केलं, बौद्ध धम्म स्वीकारला, आणि सम्राट अशोकाच्या नंतर या भारत देशामध्ये लुप्त होत चाललेला आपला बौद्ध धम्म, या बौद्ध धम्माचं पुनर्जीवन करण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर अशोका विजयादशमीच्या दिनी नागपुरामध्ये लाखो अनुयायांसह या बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली, 22 प्रतिज्ञाची स्वीकारली. म्हणून आज तुम्ही आम्ही सर्वजण जे आत्मसन्मानाने स्वाभिमानी जगतोय, ती एकमेव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी आशीर्वाद आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थानं बुद्धाचा मार्ग त्यांनी दाखवला, हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्याला त्यांनी मुक्त केलं. म्हणून आज या 69वा धम्मचक्र परिवर्तन आम्ही या ठिकाणी कुटुंबियाच्या वतीनं आम्ही साजरा करतोय. खऱ्या अर्थानं प्रथमतः आपलं परिवर्तन हे कुटुंबातून झालं पाहिजे. कुटुंबातून परिवर्तन झालं तर आपोआप समाजामध्ये परिवर्तन होईल. समाजात परिवर्तन झालं तर अनेक गावामध्ये परिवर्तन होईल, अनेक तालुक्यामध्ये होईल, जिल्ह्यामध्ये होईल, राज्यात होईल, देशामध्ये होईल. आणि सर्व हा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेलं स्वप्न होतं की मी हा भारत बौद्धमय करीन, या दिशेकडे वाटचाल करायची असेल तर सुरुवात आपल्याला आपल्या कुटुंबापासून करायची आहे. म्हणून आज या अशोका विजयादशमीच्या दिनी धम्मचक्र परिवर्तन दिन या ठिकाणी आम्ही आमच्या कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी साजरा करतोय. जय भीम. धम्मं नमामि, संघं नमामि. हा मान्यवर बसा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. बुद्ध पूजा. वनगंधगुणं पेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि. मुनिन्दस्य श्रीपाद सरोरे
पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं भूयेन मे तेन लभामि मोक्षम् वपुमिलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोरणम् सुगन्धिकाय वन्दन अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागता बुद्ध धम्म च संघ सुगतुतनभवा धातुवा धातु गब्बे लंकाय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके च तोपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकल दश दिशे केसलोमा धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बठानेषु पतितितं शारीरिक धातु महाबोधी बुद्धं रूपं सकलं सदा ठेवा तिथं पोल ठेवा पाया पडा या हा या पाया पडला अरे वा छान या चला या स्मरण सकल वेज विदुरयानं देवरूपं सुजीव निमल चक्को गभीर सागर वर्णन सुखाय अभय चित्त निभय कामं तुरत धम्मं सुपेमं विरज्रज सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमस्तुती दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रथ स्वजन उद्धारा भगवंत आमचा खरा मुक्ती काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला हरिवरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाईता उजाईला गंतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सध्या शरण बुद्धासमे शरण धम्मासमे शरण संघासमे भीमराजा मी भीमराजा मी भीमराजा